नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा भाग आपला चालला आहे 9वा. शालांत परीक्षेचा निकाल आणि गंगूताईंचा विवाह. शके 1862च्या वैशाख महिन्यात म्हणजेच इसवी सन 1940 जून महिना शालांत परीक्षेचा निर्णय जाहीर झाला आणि अनंता उच्च द्वितीय श्रेणीमध्ये मॅट्रिक झाला. घरी दारी सर्वत्र त्याचं अभिनंदन झालं. राधामाईंना तर अतिशय आनंद झाला. त्या भरूनही पावल्या. दादांना अनंता मॅट्रिक पास झाल्याचं कळतात त्याला कुठे ठेवू नको असंच झालं होतं. आधीच लाडका नातू, त्यात सर्व बालपण दुखण्याशी झगडण्यात गेलेलं आणि तरीही त्यांनी उत्तम गुणवत्ता मिळवून यश संपादन केल्यामुळे दादांच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हतं. मुंबई विद्यापीठाकडून पुढच्या 2-3 दिवसात गुणपत्रिका आली. तसंच एक पाकीट दादांच्या नावाने आलं होतं. दादांनी पाकीट उघडलं. त्यात आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशपत्रिका आणि मॅट्रिकमधील यशाबद्दल अनंताचं अभिनंदन करणारं पत्र होतं. दादा ते पाहून म्हणाले, अनंता, आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी तुला हा प्रवेश अर्ज पुण्यातील ख्यातनाम वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल यांनी पाठवलेला आहे. हा बघ. वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल पंढरपुरात आले की दादांच्या भेटीस न चुकता येत असत. वैद्य नानल यांच्या शके 1861 म्हणजेच 1939च्या भेटीत दादांनी त्यांना अनंता यंदा मॅट्रिकला आहे असं सांगितलं होतं. मुलगा हुशार आहे हेही पूर्वपरिचयामुळे नानलांना माहिती होतं. तेव्हापासून वैद्य नानल अनंतावर लक्ष ठेवूनच होते. आयुर्वेदाच्या क्षेत्रात अशी तल्लख बुद्धिमत्ता असलेली प्रामाणिक मुलं येतील तरच आयुर्वेदाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं वैद्य नानल यांना कळकळीने वाटत असे. तर शाळेतली काही शिक्षकांना अनंता उत्तम तर्क करतो त्यामुळे त्याला वकिली उत्तम साधेल असं वाटत असल्यामुळे त्यांनी दादांना मुलाला कायद्याच्या शाखेत प्रवेश घ्यावा असंही सुचवलं होतं. परंतु दादांना स्वतःला वकिली व्यवसाय फारसा मान्य नसल्यामुळे त्याला आयुर्वेदाकडेच पाठवावं असं त्यांनी ठरवलं. आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज पाहता असताना अनंता दादांना म्हणाला, दादा, खरं तर मला तत्त्वज्ञान किंवा संस्कृत विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावं असं वाटतंय आणि अध्यापनाचीही मला आवडच आहे. एवढंच ना? अरे, आयुर्वेद हे वेदांचंच उपांग आहे. ते परिपूर्ण आरोग्य आणि चिकित्सा यांचं भारतीय शास्त्र आहे. आयुर्वेद मानवमात्रांचं कल्याण साधणारी परोपकारी विद्या आहे. त्यासाठी संस्कृतीची उत्तम जाण असणं आवश्यक आहे. तुझं संस्कृतचं ज्ञान सखोल आहे. वैद्य नानलांनी आठवणीने प्रवेश आवेदनही पाठवलेलं आहे आणि तुझी अध्यापनाची हौसही या शाखेत पूर्ण करता येईल. तेव्हा मला वाटतंय तू आयुर्वेदाचा अभ्यास करावास. अनंतालाही हे माहितीही होतं की आयुर्वेदशास्त्र हे भारतीय सनातन शास्त्रांमधील एक मूलभूत आणि मूलगामी शस्त्र आहे. तसंच ते प्रत्यक्ष प्रमाणवादी शास्त्र आहे. त्यामुळे अनंताला या शास्त्रासंबंधी मुळातच अत्यंत आदर होता आणि दादांच्या निर्हेतुक अपार अशा निर्व्याज प्रेमाने बद्ध झालेल्या अनंताने त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून टाकली आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रवेश आवेदन भरून पाठवून दिले. अनंता मॅट्रिकला असताना त्याच्या धाकट्या भगिनीचा विवाह करण्याचं घाटत होतं. चिरंजीव गंगू आता 16 वर्षाची झाली होती. दादांना तिच्या विवाहाचे वेध लागले होते. ती अत्यंत देखणी, उंची, पुरी, तिचा आवाजही अत्यंत गोड होता. ती भजनं, कीर्तनाख्यानातील पदं उत्तम तऱ्हेने म्हणत असे. अनंत आणि गंगू या भावंडांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दादांनी वर संशोधनाला सुरुवात केली, परंतु त्यांना फारशी खटपट करावी लागलीच नाही. पुण्यातील प्रसिद्ध मेहेंदळ्यांच्या घराण्यातील मुलाचं स्थळ निश्चित झालं. तात्यासाहेब म्हणजेच श्री रामचंद्र हरी मेहेंदळे हे अत्यंत सज्जन सद्गृहस्थ होते. यांचे सुपुत्र विष्णुपंत यांना मुलगी देण्याचं निश्चित झालं. मुलगा मॅट्रिक झालेला होता. चांगली नोकरी होती. पुण्यात मोठं घरही होतं. मेहेंदळी मंडळी सुखवस्तू आणि सुसंपन्न होती. ज्येष्ठ वैद्य प्रतिपदा
शके 1861 शनिवार म्हणजेच दिनांक 3 जून 1939ला चिरंजीव गंगूचा विवाह पुण्यात संपन्न झाला. दादांचे भक्त आणि जीवलग स्नेही धोंडोपंत दांडेकर यांनी आप्तेष्टांसह पुण्यात येऊन विवाह संपन्न केला. त्यांनीच गंगूचं कन्यादान केलं. विवाह निर्विघ्नपणे थाटामाटात पार पडला. दादांना विवाह समारंभ उत्तम रीतीने पार पडल्यामुळे अत्यंत संतोष झाला. गंगूची सासरी पाठवणी करून सर्वजण पंढरपुरास परतली. दादांचे स्नेही धोंडोपंत दांडेकरही आप्तेष्टांसह नांदेडला रवाना झाले. गंगू दामोदर आठवले ही आता सौ नलिनी विष्णुपंत मेहेंदळे झाली. अनंतचा बालपणापासूनचा अधिकाधिक काळ पंढरपुरात गेला. पूर्वी फार स्वस्ताईचा काळ होता. दादा पंढरपुरातील 15 माणसांचं घर चालवीत असत. त्यासाठी महिन्याला 15-20 रुपये खर्च करणं म्हणजे खूपच वाटायचं. सर्वांच्याच गरजा अगदी कमीत कमी अनंताचे सदरे नाना घैसाच यांच्याकडून शिवले जात असत. जुन्या पेठेत शंकर नावाच्या चांभाराच्या दुकानातून कोल्हापुरी पद्धतीची चप्पल मुद्दाम माप देऊन बांधून घेतली जात असे. त्यावेळी 1.5 ते 2 रुपयात चांगली दणकट चप्पल तयार करून मिळत असे. ती वर्षभर वापरली तरी चांगलीच राहत असायची. अनंतरावांची बालपणी कधी चैन केली नाही किंवा मॅट्रिक झाल्यावरही कधी चैन करावी असं त्यांना वाटलं नाही. पंढरपूरच्या घरातही चैनीचा प्रकार कधी झालाच नाही. अंगभर साधेसुधे कपडे आणि जेवणात आमटी भाकरी भात एवढेच प्रकार असायचे. भाजीसुद्धा रोज नसायची. फक्त द्वादशीला पोळी असायची आणि त्याच्याबरोबर नांदेडहून आलेली गुळाची काकवी असायची. तेच पक्वान्न. खाण्यामध्ये विविध पक्वान्न असे काहीच नसायचे. खायला भरपूर असायचं पण ते अगदी साधं आणि आरोग्याला हितकर असंच असायचं. घरातील प्रत्येक व्यक्ती भरपूर काम करीत असे. आळस कसा तो त्या घराला माहितीच नव्हता. दादांच्याकडे येणाऱ्या लोकांचा राबता असायचा. चंद्रभागाबाई अतिशय आनंदाने श्रद्धेने स्वयंपाक पाणी करीत असत. कधीही त्रासिकपणा नाही, कधी कठोर बोलणं नाही, कधी आरडा ओरडा नाही. त्यांचं सर्व काम अत्यंत शांतपणे चालू असायचं. चंद्रभागाबाईंचं सोवळं ओळं कडक असायचं पण ते इतरांना कधी जाचक नसायचं. राधाबाई वेळ पडेल त्यावेळी चहापाणी स्वयंपाक फराळाचे पदार्थ आल्या गेल्याचं प्रेमाने स्वागत मोठ्या आनंदाने करीत असत. अनंताही पंढरपूरला असताना दैनंदिन अन्निकात कधीही मागे पुढे करीत नसे. कितीही गडबड सणवार परीक्षा यातील काहीही असलं तरी संध्यादी अन्निक आणि विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ लहान वयातही कधीही चुकवले नाहीत आणि पुढेही कधी या नेमात अंतरही पडलं नाही. ऑगस्ट 1940पासून अनंताचे आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षण सुरू झालं. अनंताने शैशव पौगंडावस्था ओलांडून आता युवावस्थेत पदार्पण केलं होतं. अनंताचं शिक्षण पुण्यात होणार त्यासाठी पुण्यात त्याची काही व्यवस्था करावी लागेल या योजनेत दादा होतेच. दादांनी अनंताला सुरुवातीलाच कल्पना दिली होती की अनंता मी तुला खर्चाकरता महिन्याकाठी थोडीशीच रक्कम देऊ शकेन, तू त्यातच आपला खर्च भागवू शकशील ना. त्यावर अनंता म्हणाला, दादा आपण दिलेल्या पैशातच मी माझा होणारा खर्च भागवीन, चैन कधीच करणार नाही. दादांची भावजय श्रीमती द्वारकाताई साठे या पुण्यात त्यांची पुतणी म्हणजे श्रीमती वहिनीबाई जोगळेकरांच्या भावाची मुलगी श्रीमती सोनूताई गाडगीळ यांच्याकडे राहत असत. दादांनी त्यांच्याशी पंढरपुराहून पत्रव्यवहार करून अनंताच्या जेवणा खाण्याची व्यवस्था गाडगीळ यांच्याकडे करण्याचं ठरवलं. शके 1862च्या आषाढ महिन्यात दादा अनंताला श्रीमती द्वारकाताई यांच्याकडे घेऊन गेले. बाजीराव रस्त्यावरील आनंदाश्रमासमोरील महाजनींच्या वाड्यात द्वारकाताई साठे राहत असत. दादा द्वारकाताईंना म्हणाले, अनंताला इथे शिकण्यासाठी ठेवतो आहे, त्याला चांगलं सांभाळा बरं का, माझा तुमच्यावर पूर्णपणे भरोसा आहे. द्वारकाबाईंनी सहर्ष संमती दिली. अनेक कारणांनी अनंताचं बऱ्याच वेळा पुण्यात येणं जाणं झाल्यामुळे सोनूताईंचा त्याच्याशी चांगला परिचय झाला होता. अनंताविषयी त्यांनाही प्रेम असल्यामुळे अनंताचं स्वागत त्या दोघींनी मोठ्या प्रेमाने केलं. अनंताला तिथे ठेवून निघताना दादांचा कंठ दाटून आला, डोळे भरून आले. लाडक्या मुलीला सासरी पाठवताना आईची जशी अवस्था होते ना तशीच दादांच्या कोमल हृदयाची झाली होती. दादांची ही भावकोमल स्थिती पाहून अनंता गंभीर झाला. त्याचेही डोळे भरून आले आणि तो झटकन दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकला. सुरुवातीला अनंतराव शिक्षणासाठी पुण्यास आले त्यावेळी वहिनीबाई जोगळेकर
सोनूताई गाडगीळ, द्वारकाताई साठे, बाबूराव गाडगीळ यांच्या परिवारात राहून जेवणखाण करून आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षणासाठी जात असत. या घरापासून आयुर्वेद महाविद्यालय रास्तापेठेत म्हणजे थोडं दूर होतं. पायी चालत जाण्यासाठी वेळ लागत असे. विद्यालयात वेळेवर पोचणं आवश्यकच असायचं. तिथे वेळेवर जाता यावं म्हणून अनंताने दादांना सांगितलं की दादा, आता घरून महाविद्यालयात जाण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे. दादा म्हणाले, अनंता, आपण सायकल घेऊ, पण सायकल विकत घेण्यासाठी एकदम रक्कम देण्याची आपल्याजवळ सोय होणार नाही. हप्त्याने पैसे भरून सायकल घेतली तर चालेल का? अनंता म्हणाला, चालेल. लगेचच दादांनी तार मास्तर गाडगीळ यांना बोलावून घेतलं. अनंताबरोबर त्यांना पाठवून आप्पा बळवंत चौकातील धुमाळ ब्रदर्स सायकल डीलर्स या दुकानात सायकल खरेदी करण्यासाठी पाठवलं. त्यावेळी रॉयल कम्फर्ट दुचाकीचं मूल्य 75 रुपये होते, म्हणून हप्त्यावर न घेता रोख 75 रुपये देऊन सायकल खरेदी केली. हप्त्याने 85 रुपये पडत असत. पुण्यातल्या शनिवार पेठेत सौ गंगूताईंचं घर होतं. अनंता तिला भेटण्यासाठी अधूनमधून जायचा. ती नवीनच सासरी आलेली असल्यामुळे भिडस्त अनंताला तिच्या घरी जाण्या येण्याचा संकोच वाटत असे. गंगूताईंचे सासरे स्वभावाने अतिशय चांगले असल्यामुळे ते अनंताला न विसरता आवर्जून आपल्या घरी बोलावून घेत असत. स्वतंत्र विचार, धीरगंभीर व्यक्तिमत्व, सचोटीचा व्यवहार करणारा कोवळ्या वयाचा एक जबाबदार युवक अनंत आता घरीदारी सर्वांचाच अनंतराव झालेला होता. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण आत्मकथन ऐकणार आहोत. श्री शंकर.